मानव जीवन हे विविध अंगाने नटलेलं आहे. विभिन्न अंगाने बनवलेलं आहे. या विविध अंगाच्या परिचय करून घेण्याच्या प्रयत्नात आपण रमलेले असतो. आपण काय करत असतो? हम इन विभिन्न हस्तियों को पहचानने की कोशिश में लगे हुए हैं. आपण रमलेले असतो. आपल्याला शरीर, मन, सौंदर्य, नीती, समाज, तर्क, अर्थ, तत्वज्ञान या अंगोपांगाचा अभ्यास करायचा असतो. कारण यातूनच मानवी जीवन साकार होत असते. या सर्व अंगोपांगाचा परिचय आपण एकाच वेळी कसा करून घेणार? आपणास जीवनाचा समग्र अभ्यास करायचा आहे. ही गोष्ट निर्विवाद आहे. निर्विवाद आहे म्हणजे काय? म्हणजे नाकाबिल. नाकाबिल या समग्र जीवनाचा अभ्यास करण्यासाठी आपण जीवनाचे आपले सोयीनुसार भाग पाडले आहेत. त्या भागाचे आपण शास्त्र म्हणतो. काय म्हणतात? शास्त्र. जीवनाच्या वेध घेणारी ही शास्त्रे आपण पृथक्पणे अभ्यासात असलो तरी जीवनाकडे मात्र आपणास समग्रपणे पाहावयाचे असते. कोणत्याही एका शास्त्राचे झापड लावून आपण जीवनाकडे पाहू लागले तर जीवनाचे खरे दर्शन आपणास होणार नाही. सोयीसाठी आपण जीवनाचे भाग स्वतंत्रपणे अभ्यासणार, पण नंतर ते भाग एकमेकांत मिळवून जीवनाचे समग्र दर्शन घेणार. मानवी जीवनाचा विकास साधण्यासाठी आपल्याजवळ शिक्षण हे महत्वपूर्ण साधन आहे. शिक्षण काय आहे? महत्वपूर्ण साधन आहे. पृथ्वीवर जन्म घेणारा प्रत्येक मानव प्राणी अध्ययन करीत असतो. अध्ययन करणे ही प्रतिक्रिया नैसर्गिक व सहज आहे. अध्ययन करण्यासाठी शाळेत गेलेच पाहिजे असे नाही. जन्मलेले बालक भोवतालच्या परिस्थितीतून काही ना काहीतरी शिकत असतेच. हे त्याच्या अध्ययनाने शाळा या संस्थेने अधिक पद्धतशीर केले. अध्ययन अत्यधिक अधिक गतिमान होण्याचे हेतूने अध्यापन आलो. अध्यापन करणारा अध्यापक आला. अध्ययन करणारा अध्ययनार्थी आला म्हणजे विद्यार्थी. त्यांच्या आंतरिक आंतरक्रियातून अध्यापन प्रक्रिया साकार झाली. या अध्ययन अध्यापन प्रक्रियेच्या शास्त्रशुद्ध अभ्यासनासाठी मानसशास्त्र या विषयाचा अभ्यास आला. शिक्षण अधिक फलद्रूप व्हावे म्हणून आपण अध्यापनाचे मानसशास्त्र अभ्यासणार आहोत. मानसशास्त्र काय आहे? स्वरूप व व्याप्ती. मानस आणि शास्त्र या दोन शब्दापासून मानसशास्त्र हा शब्द तयार झाला. मानस म्हणजे मन आणि एखाद्या विषयाच्या पद्धतीशीर वस्तुनिष्ठ स्वरूपाचा अभ्यास म्हणजे काय? शास्त्र. थोडक्यात मनाच्या वस्तुनिष्ठ व पद्धतशीर अभ्यास म्हणजे मानसशास्त्र होय. मन प्रत्येकाला आहे, पण शरीरात नेमके ते कोणते आहे हे मात्र आपणास सांगता येत नाही. हवा आहे, पण नेमकी कोठे आहे? दाखवा पाहू असे म्हटल्यास ती जशी आपण दाखवते येत नाही, तसे मन आपणास नेमके कोठे आहे हे दाखवत येत नाही, पण त्याचे अस्तित्व मात्र पदोपदी जाणवते. शरीराच्या विविध अवयवाकडून कृती घडतात. पायांच्या मदतीने आपण चालतो. हातांच्या मदतीने आपण वस्तू उचलतो. डोळ्यांनी पाहतो, कानांनी ऐकतो, नाकांनी श्वास घेतो. शरीराच्या विविध अवयवाकडून हजारो कृती घडतात. या सर्व कृतीचे मागे
मनाच्या स्फूर्ती, प्रेरणा व शक्ती असते हे आपणास विसरून चालणार नाही. अगदी मानसशास्त्रीय भाषेत हे वर्णन करवायचे झाल्यास आपणास असे म्हणता येईल की मन हे मानवी वर्तनाचे स्फूर्ती, प्रेरणा आणि शक्ती स्थान आहे. अशा या मनाचे शास्त्र ते मानसशास्त्र होय. 21वे शतक हे मानसशास्त्राचे शतक मानले जाते. खरे तर मानसशास्त्राच्या अभ्यासाची सुरुवात ऑस्ट्रेलियाच्या काळापासून म्हणजे इसवी पूर्व कोणता 378 ते 322 ते 378 इसवी पूर्व पासून झाली. ऑस्ट्रेलियात ही ग्रीक तत्वचय त्याने डी एनिमा नावाच्या ग्रंथ लिहिला. त्यात आत्मेसंबंधी विचार समाविष्ट आहे. आत्म्याचे शास्त्र हे मानसशास्त्र अशी व्याख्या ऑस्ट्रेलियाने केली. ग्रीक काळातील आणखी एक तब्येत प्लेटो यांनी रिपब्लिक नावाचा ग्रंथ लिहिला. या ग्रंथात व्यक्ती भिन्नते संबंधित विचार मांडले आहेत. हे विचार मानसशास्त्राला अतिशय जवळचे आहेत. ग्रीक तत्व त्याप्रमाणे रोमन काळातही क्विटिलियन नावाचा हा शिक्षण तज्ञ घेऊन झाला. तर आपण यात पाहूया. सायकोलॉजी हा शब्द सायको आणि लोगोस या दोन ग्रीक शब्दापासून तयार झाला आहे. सायको म्हणजे काय? आत्मा, आणि लोगोस म्हणजे विचार. आत्म्यासंबंधी चर्चा करणारे शास्त्र ते सायकोलॉजी. तेव्हा मानसशास्त्र हे सुरुवातीच्या काळात आत्म्याच्या शास्त्र सायन्स ऑफ सोल राहिले. पण आत्मा म्हणजे काय? आत्मा म्हणजे काय? आत्मा कोठे राहतो? त्याचं स्वरूप कसं आहे? तो अमर आहे का? यासारख्या प्रश्नाचे उत्तरे शास्त्रांच्या आधारे जेव्हा देता येण्यात तेव्हा विचारवंतांनी त्यांचे विचारांची दिशा बदलली. आत्मा हा शब्द गेला आणि त्या जागी मन हा शब्द आला. मनाचे शास्त्र ते मानसशास्त्र अशी मानसशास्त्राची सुटसुटीत व सोपी व्याख्या तयार झाली. आत्मापेक्षा मन शब्द उच्चारल्यामुळे थोडेसे गुढ कमी झाले तरी मन म्हणजे काय, ते कोठे आहे यासारखे प्रश्न निरुत्तरित राहिले. मनाची शास्त्र सुद्धा व्याख्या करणे तसे कठीण होते. तथापि मनाचे अभ्यास करणारे शास्त्र हे मानसशास्त्र सायन्स ऑफ माइंड ही व्याख्या मॅकडोगल यांच्या उचलून धरले. मॅकडोगल यांनीच मानसशास्त्राची व्याख्येत थोडासा फरक केला. मानसशास्त्र हे मानवी मनाचे अनुभव मिश्रित व वर्णनात्मक शास्त्र होय. या शब्दात त्यांनी मनाच्या व्याख्या मांडली. पुढे 19व्या शतकात शरीरशास्त्र व पदार्थ विज्ञान यातील संशोधन व प्रगती मानसशास्त्राच्या विकासात पोषक ठरला. मानसशास्त्रात प्रायोगिक पद्धतीच्या अवलंबास प्रारंभ झाला. सन 1879 इसवीत मध्ये जर्मनीत लाइप्झिग विद्यापीठात विल्यम वोंड यांनी पहिला मानसशास्त्रीय प्रयोगशाळा सुरू केली. मनाच्या बोधावस्थेचा अभ्यास अंतर्निरीक्षणाने होऊ लागला. मानसशास्त्र हे बोधावस्थेचे शास्त्र बनले. मानसशास्त्रात ज्ञान ही व्याख्या ही अपुरी व आक्षेपार्ह वाटू लागली. मानवी वर्तनाच्या मुळाशी अवबोध प्रेरणा असतात हे फ्राइडने निर्देशनास आले. त्यामुळे मानसशास्त्र हे बोधात्मक
व अवबोधात्मक जीवनाचा अभ्यास करणारे शास्त्र बनले. मानसशास्त्राची व्याप्ती आणखी वाढली. अमेरिकेतील वर्तनवादी मानसशास्त्राचे वॉटसन यांनी मन आणि बोधावस्था जो जोगावरून घेऊन मानवी वर्तनाचे शास्त्र ते मानसशास्त्र, सायकोलॉजी इज द सायन्स ऑफ ह्युमन बिहेवियर, अशी मानसशास्त्राची व्याख्या केली. मन नावाच्या मानसशास्त्राने त्यात मानसशास्त्र हे अनुभव व वर्तनाचे शास्त्र ठरविले. वरील व्याख्या समाधानकारक असेल तरी त्यात प्राणी वर्तनाचे समावेश नाही. मॉर्गन, किंग आणि रॉबिन्स यांनी मानसशास्त्राची व्याख्या थोडीशी बदलली. मानव आणि मनोत्तर प्राण्याच्या वर्तनेने शास्त्र हे मानसशास्त्र, असे अधिक व्यापक व्याख्या पुढे रूढ केले. वुडवर्थ यांनी वर्तनाचे सूत्र म्हणजे काय, B-S-O-R मतलब BSOR असे म्हणले. B फॉर बिहेवियर म्हणजे वर्तणी, स्टिम्युलस म्हणजे उद्दीपक, ऑर्गॅनिझम म्हणजे जीव आणि रिस्पॉन्स प्रतिक्रिया, असे ते सूत्र मांडले जाते. मानसशास्त्राची शाखा चला पाहूया. चिकित्सा मानसशास्त्र. मानसशास्त्र में सामान्य मानसशास्त्र, शारीरिक मानसशास्त्र, सामाजिक मानसशास्त्र, बाल मानसशास्त्र, व्यक्तिगत भिन्नतांचे मानसशास्त्र, शैक्षणिक मानसशास्त्र, औद्योगिक मानसशास्त्र, अनुवांशाने मानसशास्त्र, गुन्हेगारीचे मानसशास्त्र, प्राणी मानसशास्त्र, कौलिक मानसशास्त्र, व्यवस्थापन मानसशास्त्र. मानसशास्त्र हे वर्तनाचे मानसशास्त्र आहे. वर्तन म्हणजे तरी काय, परिस्थितीला धरून चालू असलेल्या व्यक्तीच्या क्रिया प्रतिक्रिया. प्रत्येक क्षेत्रातील परिस्थिती भिन्न असते, त्या परिस्थितीतील धरून प्रतिक्रिया असतात. या क्रिया प्रतिक्रिया म्हणजे व्यक्तीचे वर्तन. मानसशास्त्र केला जाणारा व्यक्तीच्या वर्तनाचा अभ्यास विविध दृष्टिकोनातून होऊ लागले. त्यामुळे मानसशास्त्राच्या अनेक शाखांनी विस्तार झाला. वरील आकृतीत दाखवलेल्या मानसशास्त्राचे शाखांपैकी काही शाखांविषयी थोडक्यात माहिती पाहूया. पहिला, सायकोलॉजी म्हणजे शरीरशास्त्रीय मानसशास्त्र. व्यक्तीच्या वर्तनावर व मन स्थितीवर त्याच्या शारीरिक अवस्थेचा परिणाम असतो. ज्ञानेंद्रियांचे विशिष्ट रचना, मज्जारंजूच्या रचन व कार्य, मेंदूच्या विविध भाग व त्यांचे केंद्र यांच्या भावना, संवेदना, स्मृती, विचार यांच्याशी संबंध, तसेच शरीरातील विविध ग्रंथीतून पाझरणारे स्त्राव व शारीरिक व बौद्धिक विकास इत्यादींचा अभ्यास शारीरिक मानसशास्त्र करते. तुलनात्मक मानसशास्त्र आपण पाहूया. तुलनात्मक मानसशास्त्र म्हणजे कंपॅरेटिव्ह सायकोलॉजी. मानसशास्त्राची ही आणखी एक शाखा. वेगवेगळ्या स्तरावरील ही शाखा सजीवांच्या वर्तनाचा तुलनात्मक अभ्यास करते. जसे मानव व मानवेतर प्राणी, बालक आणि प्रौढ सामान्य वर्तन व विकृत वर्तन यांचा तुलनात्मक अभ्यास केला जाते. तसेच सामाजिक मानसशास्त्र पाहूया. सोशल सायकोलॉजी. मानव हा समाजशील प्राणी असल्यामुळे व्यक्तीच्या वर्तनाचा अभ्यास करण्यासाठी त्याच्या भोवताली असणारी सामाजिक व सांस्कृतिक जीवनाची चौकट विचारात घेतली जाते. या चौकटीत व्यक्तीच्या श्रद्धा, विचार, आचार, समजुती, जीवन मूल्ये, आकांक्षा निश्चित होतात. व्यक्ती वर्तनाचा हा सामाजिक संदर्भ लक्षात घेऊन अभ्यास केला जातो. ही शाखा म्हणजे सामाजिक मानसशास्त्र होय. तर
या चौकटातील व्यक्त्याची श्रद्धा, विचार, आचार, समजुती, जीवनमूल्ये आकांक्षाच्या निश्चित होतात. व्यक्ती वर्तनाचा हा सामाजिक संदर्भ लक्षात घेऊन अभ्यास केला जाते. ही शाखा म्हणजे सामाजिक मानसशास्त्र होय. आता आपण पाहूया डिफरन्शियल सायकोलॉजी म्हणजे व्यक्तित्व भेदाच्या मानसशास्त्र. व्यक्ती तितक्या प्रकृती या नियमास अनुसरून व्यक्तीत भेद आढळून येतात. या भिन्नतेस जबाबदार असणाऱ्या अनुवांश व परिस्थिती या घटकासंबंधीचा अभ्यास व्यक्तित्व भेदाच्या मानसशास्त्र केला जातो. व्यावसायिक मार्गदर्शन, मानसिक अस्वस्थता चिकित्सेसाठी या शाखेचा अभ्यास महत्वपूर्ण ठरते. आता पाहूया चाइल्ड सायकोलॉजी, बालमानसशास्त्र. बालमानसशास्त्रात बालकांचे शारीरिक विकासाचे टप्पे, त्यानुसार बालकाचे होणारा बौद्धिक, भावनिक व क्रियात्मक विकास, क्रिया प्रतिक्रियांचे स्वरूप, पालकांच्या विकासावर पडणारी नैतिक व सामाजिक छाप, तसेच त्यांच्या व्यक्तिमत्वाचा विकास इत्यादी गोष्टींचा पद्धतीशीर अभ्यास बालमानसशास्त्र केला जातो. ॲबनॉर्मल सायकोलॉजी म्हणजे मनोविकृतीशास्त्र. मनोविकृती म्हणजे काय? मनोविकृतीचे विविध प्रकार कोणते, त्यावर उपाय कोणते, मनोविकृतीबाबत प्रतिबंधक योजना कोणती इत्यादी प्रश्नाची उत्तरे शोधण्याच्या मनोविकृतीशास्त्रात केले जाते. इंडस्ट्रियल सायकोलॉजी म्हणजे औद्योगिक मानसशास्त्र. व्यापार आणि उद्योगाच्या निमित्ताने जवळ येणारे मानव समूह, त्यांच्यातील अंतर्गत घडणारे क्रियाप्रक्रिया, त्या क्रियाप्रतिक्रियाचे औद्योगिक जगतावरील परिणाम इत्यादीचा अभ्यास औद्योगिक मानसशास्त्रात केले जातो. सामान्य मानसशास्त्र म्हणजे काय? जनरल सायकोलॉजी. व्यक्तीच्या परिसराच्या संदर्भातील सामान्य कृतीचे अभ्यास करणारी शाखा म्हणजे सामान्य मानसशास्त्र. प्राणी मानसशास्त्र काय? ॲनिमल सायकोलॉजी ही प्राण्यांच्या वर्तनाचे अभ्यास करणारी शाखा आहे. क्रिमिनल सायकोलॉजी, गुन्हेगारीचे मानसशास्त्र. समाजात गुन्हे का घडतात, गुन्हे कसे तयार होतात, गुन्हेगारी वृत्ती नष्ट करता येईल का इत्यादी प्रश्नाची उत्तरे शोधणाऱ्या कार्य गुन्हेगारीचे मानसशास्त्र करते. चिकित्सा मानसशास्त्र, मानसिक आजारांचे अभ्यास, मानसिक रोगांची कारणे शोधून त्यावर उपचार करणारी मानसशास्त्राची शाखा म्हणजे चिकित्सा मानसशास्त्र होय. शैक्षणिक मानसशास्त्र काय? शिक्षणाचे अध्यापन मानसशास्त्राला धरून असावे असा विचार 19व्या शतकाच्या प्रारंभ मंडल केला. फ्रोबेल, हॉबर्ट तसेच पेस्टॉलॉजी हे या विचाराचे उद्गाते. या प्रमुख विचारवंतांच्या माध्यमातून शिक्षणशास्त्रावर मानसशास्त्राचा प्रभाव पडला. त्यातून शैक्षणिक मानसशास्त्र या मानसशास्त्राच्या शाखेचे जन्म झाला. शैक्षणिक मानसशास्त्र हे एक उपयोजित शास्त्र आहे. या शास्त्राद्वारे शैक्षणिक विचारांना मानसशास्त्रीय अधिष्ठान प्राप्त करून दिले जाते. शैक्षणिक वातावरणात घडणारे वर्तन हा शैक्षणिक मानसशास्त्राचा विषय. अध्ययन हे शैक्षणिक मानसशास्त्राचे केंद्रीय स्थानी वास करते. अध्ययन प्रक्रिया ही शैक्षणिक मानसशास्त्राची मध्यवर्ती कल्पना होय. अध्यापनाशी संबंध असणारी मानसशास्त्र शाखा म्हणजे शैक्षणिक मानसशास्त्र होय. अशी C.E. स्किनर यांनी शैक्षणिक मानसशास्त्राची व्याख्या केली आहे. याशिवाय शिक्षणार्याच्या वर्तनाच्या व त्या वर्तनाच्या मुळाशी असणाऱ्या प्रेरणाचे अभ्यास करणारे मानसशास्त्र म्हणजे शैक्षणिक मानसशास्त्र. अशी जड यांनी शैक्षणिक मानसशास्त्राची व्याख्या केली आहे. शैक्षणिक मानसशास्त्राची व्याख्या करताना ग्रुथी आणि पॉवर्स म्हणतात, जे शास्त्र मान्यात पावलेल्या मानसशास्त्रीय तत्वांचा उपयोग शैक्षणिक समस्यांचा उलगडा करण्यासाठी करतात ते शैक्षणिक मानसशास्त्र होय.
आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण पाहूया अध्ययन अध्यापन प्रक्रियाशी मानसशास्त्राचे संबंध. व्हिडिओ चांगली असेल तर मित्रांना पाठवूया लिंक, शेअर करा आणि सबस्क्राईब करा चॅनलला.